आज आपण बनवूया घी स्मोक चिकन। त्याला लागणारे साहित्य 4 कांदे, 3 टोमॅटो, 1 इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर। त्याच्यासाठी चिकन अर्धा किलो घ्यायचं। त्याच्यासाठी लागणारे मसाले तंदुरी मसाला, चिकन मसाला, हळद, आगरी मसाला, गरम मसाला, दही आणि चवीपुरतं मीठ। आता आपण चिकन मॅरिनेट करायला घेऊया। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा तंदुरी मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा आगरी मसाला, चवीपुरतं मीठ, 3 चमचे दही घाला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्याच्यात 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि ती परत मिक्स करून घ्यायची चांगली। चांगल्यापैकी व्यवस्थित मिक्स झाल्यावर 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करत ठेवायचं। चला आता आपण त्याची पेस्ट बनवायला घ्यायची। 3 चमचे तेल घालायचं, 4 कांदे उभे कापलेले मिक्स करायचं, नंतर मिरची घालायची 2, अद्रक लसूण घालायचं, ते चांगलं व्यवस्थित शिजवायचं। कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्याच्यात आता टोमॅटो घालूया आपण। टोमॅटो आता व्यवस्थित शिजल्यावर त्याच्यात 7-8 काजू घालूया। कांदा टोमॅटो चांगला शिजल्यावर आता आपण त्याची पेस्ट करून घेऊया। पेस्ट थोडी घट्ट झाली असेल तर त्याच्यात थोडं पाणी घालून परत फिरवा आणि एकदम बारीक वाटून घ्या। पेस्ट आता रेडी झाली आहे। आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन बनवायला घेऊया। 3 चमचे घी। आता चिकन घेऊया, घीवर चांगलं त्याला परतून घ्यायचं। आता त्याच्यावर झाकण ठेवूया। स्लो गॅसवर 10 मिनिटं त्याला शिजवून द्यायचं। आता आपण बनवायला घेऊया घी स्मोक चिकन। 3 चमचे तेल, थोडंसं जिरं, जे आपण पेस्ट बनवून घेतली ती आता याच्यात घालायची। व्यवस्थित परतून घ्यायची ती, त्याला तेल सुटेपर्यंत परतवायची। राहिलेली ग्रेव्ही आहे त्याच्यात पाणी घालायचं आणि मिक्स करायचं। ग्रेव्ही चांगली शिजली तर याच्यात आपण आता मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आगरी मसाला, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता थोडं गोडपणा यासाठी अर्धा चमचा साखर घालायची। तुम्हाला पाहिजे असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। 1 वाटी दूध घालायचं। दूधच्या जागी तुम्ही फ्रेश क्रीम घातलीत तरी चालेल, नाही तर दुधावरची साई फेटून घेतली तरी चालेल। ग्रेव्ही तुम्हाला जाड वाटत असेल तर त्याच्यात अर्धा वाटी आणखीन दूध घाला। ग्रेव्ही आता चांगली शिजल्यावर ती व्यवस्थित मिक्स करायची। आता आपण त्याच्यात चिकन घालून घेऊया। चिकन चांगलं ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर आणखीन आता अर्धा वाटी परत दूध घाला आणि मिक्स करून घ्या व्यवस्थित। चिकन आता रेडी होत आलंय। आता त्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया। 5 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवायचं।
2 मिनिटं वाफेवर ठेवल्यावर त्याला आता आपण स्मोक द्यायचं. स्मोक द्यायसाठी आता आपण ह्याच्यावर वाटी ठेवूया मध्ये. कोळसा गरम झालेला त्याच्यात वाटीत टाकायचा आणि वरून घी टाकायचं. घी टाकल्यावर लगेच झाकण द्यायचं, वाफ जाऊन नाही द्यायची. स्मोक दिल्यावर 5 मिनिटं त्याला झाकून ठेवायचं. 5 मिनिटानंतर उघडून बघायचं. हा आता आपलं रेडी झाला आहे घी स्मोक चिकन. हा तुम्ही खाऊ शकता पराठा, चपाती, जिरा राईस, खूप छान लागते.